नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सबस्क्राइब केल्याने तुम्हाला हवामानाविषयी संपूर्ण बातमी तुमच्या मोबाईलवर दिसून जाईल। तर मोठी बातमी, मुसळधार पावसासह महाराष्ट्रावर दुहेरी संकट, IMDचा धडकी भरवणारा अंदाज। महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात गारपिटीचा इशारा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, गारपिटीसह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे। शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडलेली आहे। आधीच अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे, त्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हे हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान विदर्भाप्रमाणेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि विजांच्या कडकडाटात देखील हा पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र नुसता पाऊस पडणार नसून वादळी वारे आणि गारपिटीच्या रूपाने राज्यावर दुहेरी संकट असणार आहे। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो असं हवामान विभागाने म्हटलेले आहे। दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अत्यंत ढगाळ आकाश राहणार असून सायंकाळच्या सुमारास किंवा रात्री हलका पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। पुढील 7 ते 8 दिवस पुण्यासह विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा सावट राहणार आहे। पावसामुळे तापमानाच्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून 13 मे रोजी पुण्यात 32°C एवढं तापमान राहू शकतं। तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली तर व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।